जय श्रीराम. आज अत्यंत पुण्यपवित्र असा दिवस, हम्म. प्रभू रामचंद्र आणि सीता मैया यांच्या विवाहाचा दिवस आज मानला ओ. जातो. मंगळवार देखील आज त्या ठिकाणी आहे. हम्म. प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस देखील मंगळवार होता. हनुमंतरायाचा जन्मदिवस देखील मंगळवार होता. हम्म. आणि आजच्या या कलश सह जो ध्वजपूजन आहे हम्म. त्याचाही आज मंगळवारचा अभिजित मुहूर्त, असं म्हटलं जातंय की 8,800 वर्षानंतर हा मुहूर्त परत आला, बर. असं एकंदरीत गॅलेक्सिकल पोझिशन दाखवली जाते. आम्ही काही त्याच्या अगदी मायक्रो प्लॅनिंग मध्ये गेलो नाही, म्हणजे आकडेमोड अगदी परफेक्ट, पण जे काही चर्चेमध्ये आलं ते आपल्या पर्यंत सांगतो आहे. हम्म. आपण पाहिलं आहे की ज्या वेळेला मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली हम्म. त्यावेळेला शिखर आणि प्रासादाचं थोडंसं काम त्या ठिकाणी बाकी होतं. हम्म. त्यामुळे जी मुख्य ध्वजा आहे ती ध्वजा अजून त्या ठिकाणी लावणं बाकी होतं. त्याचा सगळा जो एक मागची जी त्याची जी त्याला पेंडुलिका म्हटलं आहे हम्म. किंवा तो जो दंड म्हटला आहे, त्या दंडाची जी तिथे जागा होती त्या जागेच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक अडचणी, म्हणजे कामाच्या स्वरूपाच्या होत्या, त्या पूर्ण झाल्यानंतरच तिथे तो बसवता येतो. तो पूर्ण झाल्यानंतर ही तारीख आजची जी गेल्या 4 महिन्यापूर्वीच ही तारीख काढली गेलेली होती. हम्म. आणि जसं आपण पाहतो, आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनुभव आहे की पंढरीच्या वारीच्या वेळेला असंख्य जे मंडळी आहेत ती मंदिरामध्ये पोहोचू शकत नाही, परंतु शिखराचं दर्शन घेतात. हो. शिखराच्या वर ध्वजा सांगितलेली आहे आणि नवग्रहांची जी स्थानं सांगितली आहेत त्या ध्वजाकारे केतू असं म्हटलंय. केतूला त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. आणि त्या ध्वजेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला ध्वजपूजन पूर्ण होतं, ध्वज पताका त्या ठिकाणी ठेवली जाते, तर असं शास्त्रांनी सांगितलंय की मंदिर हे परिपूर्ण त्या ठिकाणी झालं. आणि त्याच्यात दोन मतप्रवाह आहेत की ध्वजावरती प्रत्येक देवतांच्या वाहनाचंही चिन्ह असतं, किंवा आज आपण जे पाहिलंय की जे परंपरागत हा कोविदार वृक्ष, सूर्य आणि ओम हे तीन त्या रेशमी ध्वजावरती त्या ठिकाणी ठेवलीये. तर हा कांचनार वृक्ष जो आहे किंवा कोविदार हा जो वृक्ष आहे हा मंदार आणि पारिजात याचं कॉम्बिनेशन आहे. मनू आणि इक्ष्वाकू पासून त्यांच्या राजध्वजावरती त्याची रचना त्या ठिकाणी शास्त्रांनी सांगितलेली आहे. आणि इकडे सूर्यवंश म्हणूनही त्याचं प्रतीक त्या ठिकाणी सांगितलंय.